नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पालकांची वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा वेळेस कोठे मिळणार? खात्रीशीर आणि डिस्काउंटवर नक्कीच मिळणार. कोठे? विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत. हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय. युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे. चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया. याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत. सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, सर्व विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी कर्जतमध्ये 301 होमकुंडीय पर्जन्य याग, विष्णू याग, दत्तयाग यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा, शेतीची भरभराट व्हावी, अन्नधान्याचे मुबलक उत्पादन व्हावे या मंगल उद्देशाने कर्जत येथील शंकर महाराज ज्ञानामृत मठामध्ये गुरुवर्य अमृत अण्णा खराडे व गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये भव्य 301 होमकुंडीय पर्जन्य याग व विष्णू याग, दत्तयाग सोहळा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यंदा जून महिना सुरू होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 30% पर्जन्यमानाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना बळ मिळावे आणि कृषी क्षेत्रात समृद्धी नांदावी, याचप्रमाणे विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी तसेच सध्या सुरू असलेला पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सामूहिक पर्जन्य याग, विष्णू याग, दत्तयाग, अखंड नामस्मरण तसेच पालखी सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चार, वेदमंत्रांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणामुळे हा संपूर्ण परिसर आध्यात्मिक उत्साहाने भारावून गेला होता. या सोहळ्यासाठी तालुक्यातील परिसरातून हजारो भाविकांनी उपस्थिती राहून यज्ञ कार्यामध्ये सहभाग नोंदवला. यज्ञाच्या माध्यमातून विश्वकल्याण, पर्यावरण संतुलन आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. विशेष म्हणजे या धार्मिक सोहळ्यानंतर कर्जत तालुक्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य फुलल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सोहळ्याचे खास दृश्य आपण प्रेक्षकांसाठी आणलेले आहेत. हा संपूर्ण सोहळा गुरुवर्य अमृत अण्णा खराडे व गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये संपन्न झाला. औषधी तशा वनस्पती मानवासाठी जीवन वृक्षवाणीने उलटून या टाकले सबसबुडू ते राक्षसांचे प्रशेष होतो सूत्र पाहत विकासे गाण उडते विचारचे घरगट आहे पुण्या निर्माण गर्जना करीतो नाद करतो भयंकर पदगंध भरगरी जीवन त्या मागे निरापराध
बिलवनादना दर्शका स्वाहा गोपळे गुरु निरापराधी जो अपराधकारी करी भीर जनाकर्षा स्वाहा हम प्रजनाचे सारे सियारे सेव शोभे सेवरे अशा समिती एकत्र स्वाहा सारे दिवान जगतचे सेवका प्रजन मन जागे औषध विषयाचे स्वाहा भक्त सारे मेघालो भक्त ते गगन सारे मेघुर मानंदाचे स्वाहा शाश्वत मेघाचे गगनाय वेगे सिंहनाद जोडी गगनासारे की जगो स्वाहा सारे गगना श्री श्रेष्ठ गुणाचे गुंडे गदोरी समाडे स्वाहा सारे गुरु होणे उणे सच्चे पुरणाद जो प्रेम दासे दसे स्वाहा सारे नाद जो अंतरे गुजरे जो होणे दृष्टि करून हर्ष मोदांतरे स्वाहा देवाचे विज्ञाचे उत्पन्न होते भावा फोटो आपले देव पूर्ण होणे स्वाहा मेघाने जग पुसावे जमिनी वैसे करुणिया धनधान्य समृद्धी भूगर्भे गुणदे स्वाहा तो चमत्कार प्रगट पुष्पा विरह दृष्टि सर्व भक्ती बल करते स्वाहा ज्ञान प्रकृती दयाचे असे करुणिया दयाचे केवळ ईश्वरी भाव लागते पशु स्वाहा त्याचे पशु भरते त्याचे दशे वस्तू उल्लासने हर्षे स्वाहा ज्ञानाचे धरती सर्व कृत्याचे लोके वनस्पती सृष्टी सारे दुःख संगीते दसे स्वाहा मानसिका सगळ्या विशेष असल्याने पैसा सुखला माझं त्याचे प्राप्ती दिला स्वाहा ज्ञान भावने मधुदा कृपा करी तुम्हाला लोकांना मार्गा पाण्याचे पण वाहावे स्वाहा भजना करता भज देव मेघराजा पुण्या पशु पाण्याची उकड जला सहाने स्वाहा परमेश्वर आमचे अससी भला भजन मानस ते ब्रह्मावर कृपा करी स्वाहा दाट करी मोठ्याने गर्जना कर उदर उडे भूत फेमी आपला स्वाहा सर्वत्र जलमय रथातून मेघरूप पालकीचे मेघतुंड खोले करी स्वाहा पालकीचे उलटे खोल होत पोपडे ज्याच्यामुळे खास भेगे जलमय होऊ दे स्वाहा उंचपटे होरपटे होरणे सारे तुडंब होणे सारे 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 फे स्वाहा होणे सारे धारा सुंदरा ही ती नाहू लागले जे पृथ्वी करून करून येऊ दे स्वाहा जलशवृष्ट करून या मुस्लिम वर नवहातून जासन तिथून करी सिंचन स्वाहा करून आता करी ऐसे करून उदक सिंचने आधीन मोकळे करून काव्य दुखारी वाहू दे स्वाहा दुर्गात आकाश पृथ्वी करून दिव्य जल कृतले दिव्य जल हृदय दे स्वाहा अभ्यच पवित्र धेनुस करून वाणी करता अंडे नाशा मनोप्रदा दे पाणी दे स्वाहा जीवन पशुचे सारे तृप्त होऊ दे त्यासाठी भी वर संत भारत धरी स्वाहा सारे होईल धरी संत भारत प्राप्ती काम दैवे सर्जना परे स्वाहा आकाश करुण्या करे शैलना घोर जगत सुखी स्वाहा पृथ्वी देवाचे होरे नाचू लागले डोलो असे आनंदाने खरो खरो स्वाहा सृष्टी लोका मेघ धनकर खरो खरो मुक्त गेले धारा जल सृष्टी करून या स्वाहा जरा प्रदेश जल पूर्ण दे तृप्त करून केले ते नंदवचने सर्व स्वाहा जीव योग्य भाव निरुद्ध धनधान्य निरुद्ध दयावृष्टी औषध स्वाहा धनधान्य मनपूर्ण त्यामुळे स्वाहा ऐसे जीवन म्हणते खरोखर दया मानव जीवन तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर.